जो पाट काढला असतात त्या पाटानुसार आपण लोकांना पाणी, शेतीला पाणी देतो. ते जे शेतीला पाणी घेते ते सुद्धा आपल्या त्या पाणी वापर संस्थेचे सभासद आहेत. कारखान्याला जर पाणी दिलं असेल तर कारखान्यात सुद्धा आपल्या या पाणी वापर संस्थेचे सदस्य आहेत. त्यांना सुद्धा आपल्याला या समुदायामध्ये आपल्याला सामील करून घ्यायचं आहे. भूजल व्यवस्थापन योजना तयार करण्याकरता आपल्याला काय करायचं आहे की ही अशी योजना तयार, जे आपले संसाधन आहे या संसाधनाचा व्यवस्थापन निश्चित करायचं आहे. कशा करायचं आहे, काय करायचं आहे, कशा प्रकारे याचं व्यवस्थापन करणे हे निश्चित करण्याकरता आपल्याला त्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे. जे प्रमुख आपले पाणी वापर संस्था वगैरे आहेत, जे लोक आहेत, जे समुदाय आहेत, यांना आपल्याला एकत्र त्यांना करून घ्यायचं आहे. त्याच्या योजना त्यांच्या मार्फत आपल्याला कशा प्रकारच्या राबवता येईल त्या योजना आणि त्याचं जो व्यवस्थापन हे करण्याकरता जी संस्था आहे त्या संस्था आपल्याला तयार करायची आहे आणि त्यांच्या मार्फत आपल्याला हे सगळं आहे. आणि हे सगळं करताना या लोकांना आपल्या याच्यात गुंतवणूक करून घ्यायची, त्यांना आपल्या याच्यात गुंतवून घ्यायचं आहे जेणेकरून त्यांना त्याचा लाभ मिळेल आणि आपलं पाणीसुद्धा सुरक्षित राहील, आपलं स्तोत्र सुरक्षित राहील, जेणेकरून त्याच्यात कोणत्याही प्रकारचा बाधा होणार नाही किंवा ते दूषित होणार नाही. ते तयार करण्यासाठी आपल्याला 8 प्रकारचे मार्गदर्शक तत्त्व दिलेले आहेत. अशा प्रकारच्या त्या तयार करण्याकरता भूजल संसाधनाचे मूल्यांकन पहिली पायरी आहे म्हणजे पाण्याची पातळी, गुणवत्ता. पहिली पायरी काय, पाण्याची पातळी, गुणवत्ता आणि उपलब्ध पाण्याची पातळी. किती भूजलमध्ये किती वेळेला पाण्याची पातळी आहे. त्याच्यानंतर पाण्याची गुणवत्ता, पाणी कसं आहे, पिण्याकरता योग्य आहे की अयोग्य आहे, खारट आहे की तुरट आहे,